प्रथमतः फलंदाजी स्वीकारण्याचा मात्र निर्णय घेतलेला गेलेला आहे। तर चला नो पॅकर स्पोर्ट क्लब कळंबोली विनंती असेल तुम्हाला की कृपया आपण आपले 11 शिलेदार मात्र आता खेळपट्टीकडे रवाना करायचे। धन्यवाद। हॅलो पहिलं नमन गणरायाला करून नक्कीच मी म्हणेल की आजचा हा दिवस अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित ही भव्य क्रिकेटची मालिका या मालिकेमधील पहिला दिवसातील पहिल्या फिरतील पहिला सामना नो पॅकर स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघादरम्यान जिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते मैत्री स्पोर्ट क्लब 11 संघाचा संघनायक विशाल याने आणि प्रथमतः त्याने स्वीकारली ती मात्र फलंदाजी आणि नो पॅकर संघाला मात्र आता क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे। तर विनंती असेल चला नो पॅकर संघाच्या संघनायकापर्यंत माझा आवाज जर जात असेल तर कृपया चला आपण आपल्या 11 शिलेदारांसह मात्र आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे। या दरम्यान आपण पाहतात आमचे परममित्र अमित जी यांचे ते शुभागमन झालेले आज संपूर्ण दिवसभरात आपण त्यांचा देखील आवाज ऐकणार आहोत। अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य मालिका
जय शिवराय. तर चला नो पॅकर संघाचा संघनायक हॅलो हॅलो तर चला बघा विनंती असेल नो पॅकर स्पोर्ट क्लब कळंबोली संघाच्या संघनायकाला की मैत्री 11 संघाची आरंभिक जोडी फलंदाज विशाल आणि फलंदाज आदित्य आता मात्र खेळपट्टीकडे झालेत रवाना. तरी देखील मी म्हणेल की नो पॅकर संघाच्या संघनायकाने आपले 11 शिलेदार आपले 11 मावळे अद्याप देखील उतरवले नाहीयेत मैदानामध्ये. बघा पहिला सामना नक्कीच बॉडी अजून अमित मी म्हणेल की थोडी स्ट्रेच झाली नसेल, थोडस वॉर्मअपची गरज आहे नक्कीच. आणि जवळजवळ निवडणुकीचा जो कालावधी आहे तो कालावधीच्या दरम्यान सर्व खेळाडू जे आहेत ना ते मात्र रिलॅक्स मोड मध्ये होते आणि तब्बल 15 ते 20 दिवसांच्या या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण सज्ज झालो आहोत. एकमेकांसमोर दंड ठोपटले गेलेत खेळाडूंचे आणि नक्कीच मी म्हणेल की एक चांगला प्लॅटफॉर्म यावेळेस इथं उपलब्ध करून दिलाय तो अमन हिरा स्पोर्ट क्लब संघाच्या माध्यमातून. आज ही एक भव्य दिव्य मालिका क्रिकेटची बघा नक्कीच एखाद्या मोठ्या लाख रुपयाची टुर्नामेंट देखील लाजवेल असे हे आयोजन नक्कीच समशूल असेल. त्यानंतर मी म्हणेल की झियाउल शेख असतील आणि त्यांची सर्व टीम असेल, या सर्वांच्या अथक परिश्रमातून आज एक साकारली गेलेली ही अमन हिरा क्रिकेटची ट्रॉफी सन 2026. नक्कीच आणि कोण विसरणार ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे अनिकेत पाटील यांचं देखील तेवढंच मोठं सहकार्य आणि योगदान आहे. तर विनंती असेल चला बॉल चॉईस करून घ्यायचा आहे आणि यानंतर जे पुढचे सामने होतील त्या संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेक करत असताना इथेच बॉल चॉईस केला जाईल याची नोंद आता मात्र घ्यायची, कारण बॉल चॉईस करताना जो वेळ जातो ना मित्रांनो तो वेळ आपल्याला वाचवायचा आहे. कारण बघा अमित जी असं म्हणतात ना की थंडीचे दिवस आहेत त्यामुळे सूर्यास्त हा लवकर होतो आणि नक्कीच मी म्हणेल की आयोजकांनी जी मेहनत घेतली ना त्यांचं एक उद्दिष्ट असतं की प्रत्येक सामना हा किमान 4 षटकांचा व्हावा. परंतु जर मी म्हणेल की जर आपण असाच जर टाइम जर वेस्ट घालवला तर नक्कीच मी म्हणेल की तो अंतिम सामना जो असतो ना आजच्या दिवसातील तो सामना मात्र तुम्हाला एखाद्या वेळेस 2 षटकांचा किंवा 1 षटकाचा खेळला जाईल. तर कृपया आपण वेळ वाचवा. नक्कीच आपले चांगले सामने मात्र बघायला मिळतील. नक्कीच अमन हिरा चषक 2026 हा सर्व क्रिकेटचे आयोजन जी क्रिकेट शृंखला आहे ती शृंखला आपण पाहत आहात खेळ स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह. नक्कीच आपण जर बघितलं तर याचे प्रोप्रायटर आहेत प्रोप्रायटर विशालजी म्हात्रे आणि गणेश या सर्वांसोबत आज आणि उद्या आपण घर बसल्या हे सर्व सामने जे आहेत ना हे आपण तुम्ही थेट लाईव्ह पाहू शकता. खेळ स्पोर्ट्स च्या माध्यमातून नक्कीच मी म्हणेल एक चांगलं दर्जेदार क्वालिटीचं एक
लाईव्हचं प्रक्षेपण आपण ते पाहत आहात. आपण आवाज ऐकणार आहात अमितजी यांचा. नक्कीच शिवभक्त म्हणून जे प्रसिद्ध आहेत आणि या क्रीडांगणावरती ज्यांच्या आवाज एक वेगळा दरार आहे ते आज अमितजी आपण इथे पाहत आहात. त्यानंतर सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी मला आज प्रथमतः इथे संधी दिली समालोचन करण्याची. नक्कीच चला विनंती असेल सर्व पंचांना, मुख्य पंच ज्यावेळेला आपण कृपया सूचना करायची पंचांना की माफ करा खेळाडूंना की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर आरंभिक जोडी मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंब संघाकडून आपण पाहत आहात. स्ट्राईक एंड वरती आपण पाहत आहात एक ताडकेबंद फलंदाज विशाल आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहत आहात आदित्य. तर चला विनंती असेल मैत्री 11 आपण आपला 12वा खेळाडू कृपया पाठवायचा. पिंटू आपण यायचंय किंवा कोणी या. पहिला गोलंदाज आपण पाहत आहात यावेळेचा पहिला चेंडू लॉफ केला गेला. चेंडू जातोय तो लॉंग माफ करा ऑन साइड क्षेत्रामधून 4 धावांकरिता पहिला चेंडूवरती काय स्वागत केलंय गोलंदाजाचं. नक्कीच आखोड टप्प्याचा चेंडू होता, बघितलं हेरलं आणि नक्कीच आपला बॅटचा फेस तो शेवटच्या क्षणी खोलला गेला. आणि नक्कीच मी म्हणेल की मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जो उपयोग आहे ना तो कसा करावा याचं जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण फलंदाज विशाल ढोले च्या माध्यमातून 4 धावांकरिता धावसंख्येचा फलक मात्र 4 ने वधारतोय. थांबते ती 4 च्या आकारामध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा ऑन साइड टार्गेट केलं गेलं होतं, परंतु पंच बाहेर निघतायत. पंच सांगतात आम्हाला की हा चेंडू हा दंडित केला गेलाय. अवांतर चेंडू होता, वाईट चेंडू होता. चेंडू गेला तो मात्र अवांतर. धावसंख्येचा फलक मात्र 1 ने वाढतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 5 च्या घरामध्ये. बिनगडी बाद 5 ही चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करत आपले इरादे स्पष्ट केले होते फलंदाज विशाल ढोलेने, परंतु नंतरचा विचार केला तर चेंडू मात्र आउटसाइड द लिस्टम होता, त्यामुळेच करेक्ट केला गेला तो दंडित. आणि यावेळेस चांगला चेंडू होता बघा, टप्पापर्यंत कायसा आत येणार चेंडू होता. फलंदाजांनी हेरलं होतं की या चेंडूवरती प्रहार करणं तितकं सोपं नाहीये, म्हणून का चेंडू स्टिअर केलं गेलं, चेंडू गेला तो आपल्या ऑन साइड क्षेत्रामध्ये ते 1 धाव आता मात्र मिळते. विशाल ढोले खेळतो आपल्या नाबाद 5, तर संघिक धावसंख्या धावून थांबते ती 6 च्या घरामध्ये. गोलंदाज आपण पाहत आहात काय पल. यावेळेस बैठकी फटका, बैठकी स्ट्रोक. चेंडू गेलाय तो आपल्या ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निसटतोय, खराब क्षेत्राचा फंबल पाहायला मिळतोय. याचा फटका मात्र मिळतोय तो नो पॅकेज संघाला. आणि नक्कीच मी म्हणेल की मैत्री 11 संघाने जो निर्णय घेतला होता ना अमित की पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण माफ करा फलंदाजी करण्याचा, त्याला सार्थ ठरतोय. 2 चौकार, 1 अवांतर, 1 सिंगल अशा एकूण झाल्या त्या 10 धावा. पहिलं दशक यावेळेस आपल्याला मात्र पाहायला मिळतंय ते मैत्री 11 संघाचं. आदित्य चा विचार केला तर पुन्हा एकदा तोच झोन तेच क्षेत्र टार्गेट होतं करायचं, परंतु प्रयत्न होता फसताय. पहिला चेंडू गेला तो मात्र निर्धाव. यावेळेस 1 धाव आता मात्र मिळते. चांगलं स्टेअर केलं गेलं, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. स्टोरी बुक आपलं क्रिकेट पाहायला मिळालं. 1 धाव आता मात्र मिळते. 4 षटकांचा हा सामना. नक्कीच मी म्हणेल धावसंख्या फलकावरती आता मात्र गिरदी 11 च्या घरामध्ये.
यावेळेस बघा फलंदाजाला का स्ट्राईक दिली गेली आणि मी म्हणेल की त्या सध्या सोनं मात्र सोनं केलं गेलं ते विशाल करवी. विशालचा विचार केला तर विशाल ढोलेचा विचार केला तर 2 चौकार 1 सिंगल च्या म्हणतो खेळतो आपल्या नाबाद 9 या धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या आपण पाहत आहात 3 चौकार 1 अवांतर आणि 3 सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतात धावसंख्या आहे ती मात्र 16च्या घरामध्ये. अमित 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या आहे ती 16 म्हणजे 16 चौक 64 म्हणजे जवळपास 65 धावापर्यंत मजल मारू शकतो तो मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. तर मी म्हणेल की यानंतर आपल्या भारतातील सर्वात एक प्रमुख अस्त्र यावेळेस पुन्हा एकदा बाहेर काढलंय ते नो पॅकर्स संघाने. कारण विचार केला तर कुठे डोकी ठरलाय तो विशाल ढोले हा फलंदाज. कारण विशाल ढोलेच्या माध्यमातून बघितला तर 2 चौकार 1 सिंगल आलेली आहे. 2 सिंगल वरती 2 नाबाद 2 या धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज आदित्य. पहिला चेंडू गेला तो निर्धाव. धावसंख्या धावफलकावरती मात्र 17. चला धावसंख्या ती 16 कारण पहिला चेंडू चौकार दुसरा अवांतर नंतरच्या बॉलवरती सिंगल परत चौकार. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही तुमचा अतिरिक्त एक 12वा खेळाडू कृपया कॉमेंटवर पाठवा. या दरम्यान पुन्हा एकदा बैठकी फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय तो एक बाउन्स अमन हिरा कप 2026चा हा 4था चौकार. यावेळेस बघा नक्कीच वेगाचा गतीचा फायदा करून घेतला. चेंडू गेला तर मात्र नक्कीच थर्ड मॅचच्या दिशेने 4 धावांकरिता. नक्कीच मी म्हणेल की आदित्यने आता मात्र आपले हात खुले केले गेलेत. जो विश्वास दर्शवला होता संघनायकाने आदित्यवरती की त्याला सलामीला पाठवायचं त्याचा मात्र त्याने पूर्णतः संदेश सोनं करून गेलंय. नक्कीच विचार केला तर जवळपास विश्वनाथ चा पुढचा चेंडू. नक्कीच मी म्हणेल की कॉमेंट्री बॉक्स एंड करून मारा. या दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स स्विचचा फटका. चेंडू गेलाय तो चौकारासाठी. नक्कीच मी म्हणेल की आता मात्र हात खुले केले गेलेत विश्वनाथच्या विरुद्ध फलंदाज आदित्यने. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. अमन हिरा चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहतात की पहिली वहिली चौकारांची हॅट्रिक आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस जो निर्णय घेतला गेला विशाल ढोले संघनायकाच्या माध्यमातून की टॉस जिंकल्यानंतर आम्हाला प्रथमतः करायची मात्र ती फलंदाजी. आणि मी म्हणेल नक्कीच की धावफलक आता मात्र पाहतोय आपण धावसंख्या जाऊन थांबते ती 28च्या घरामध्ये. अमित मी म्हणेल की यावेळेस बघा की असं वाटतंय की जणू बॉलर बॉल टाकतोय आणि चेंडू जातोय तर चौकारांची म्हणजे फक्त फलंदाज आणि गोलंदाज हे दोघंच खेळतात की काय. कारण विश्वासची जर आपण विचार केला
तर विश्वाचा पहिला चेंडू निर्धाव होता. तर नंतरच्या 4 चेंडूवरती 4 घणाघाती चौकार, अतिशय नेत्रदीपक चौकार मात्र वसूल केलेत ते फलंदाज आदित्याने. धावसंख्या धावफलक जाऊन थांबतोय तो 32 च्या घरामध्ये. आणि जमेची बाजू एक म्हणजे आम्ही की अद्याप देखील एकही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाहीये. ते नो पॅकर स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला धावसंख्येचा फलक आता मात्र थांबतोय, स्थिरावतोय. शेवटचा चेंडू गेला तो निर्धाव म्हणजे बघा पहिला चेंडू निर्धाव आणि या षटकातील अंतिम चेंडू देखील निर्धाव होता. परंतु मध्ये 4 चेंडू होते, 4 चौकार. थोडस महागडं षटक टाकतोय तो मात्र गोलंदाज विश्वनाथ. षटक क्रमांक 1 ज्यांनी हाताळलं तो गोलंदाज लिंबाजी. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो कॉमेंट्री बॉक्स एंड करून मारा करेल. षटक क्रमांक 1 हाताळताना त्याने धावा खर्च केले त्या मात्र 16. आणि नक्कीच षटक क्रमांक 2 मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं की धावा खर्च केला त्या 4 चौकारांच्या माध्यमातून 16 म्हणजे एकूण धावसंख्या धावफलकावरती 32. हा चेंडू गेला तो मात्र निर्धाव. मी म्हणेल की विशालचा विचार केला तर अमित आदित्य चांगल्या फ्लो मध्ये जवळपास 5 चौकार त्या बॅटमध्ये आलेले आहेत. आणि अशा वेळेस मी म्हणले की स्ट्राईक चेंज केले विशालने आणि एक संधी जर दिली, अजून एक संधी आदित्याला, तर मी म्हणेल की धावसंख्या जो आले गेला तो माझ्या मते बहुतेक आपण अंदाज पकडत 64-65 धावांचा. परंतु जर आदित्याला जर संधी दिली विशालने तर मी म्हणेल की 70 ते 75 धावांचा डोंगर उभा करू शकतो, आव्हान उभा करू शकतो तो हा मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. या दरम्यानचा चेंडू गेला तो आपल्या ऑन साइड क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते, 2 धावा मात्र मिळतात. या 2 धावाच्या बराबरीत समीकरण मात्र 2 ने वाढतंय. मैत्री 11 संघाची धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 34 च्या घरामध्ये. बिनगडी बाद 34. एक चांगली माफक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जी सुरुवात झाली होती ना ती सुरुवातीवरती मात्र चांगलं सातत्य राखण्यात यश आलंय. ते यावेळेस हे सलामीचे फलंदाज विशाल आणि फलंदाज आदित्य याला. चेंडू गेला तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं, थोडंसं गचा क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. याचा फटका मात्र पाहायला मिळाला तो नो पॅकर्स संघाला. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावाच्या बरोबर समीकरण मात्र 2 ने वाढतंय. विशालचा विचार केला तर विशाल खेळतोय 2 चौकारासह, 2 दुहेरीसह, 2 एकरीसह जवळजवळ 14 या धावसंख्या होती. या दरम्यान लोअर फुलचा चेंडू होता. चेंडू गेला तो फाईनलीच्या क्षेत्रामध्ये जिथे एक क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल करतोय, पुन्हा फेक करतोय. तोपर्यंत पुरेसा अवधी होता फलंदाज विशाल आणि फलंदाज आदित्यकडे 1 धाव पूर्णपणे पूर्ण करण्याचा. आणि याच बरोबर मी म्हणेल की लिंबाजीने जी चूक केली होती मागाशी आकुटपा चेंडू टाकण्याची ती मात्र त्यावेळेस तो करत नाहीये, नियंत्रित मारा करतोय. आता पण चेंडू फेकले गेलेत मात्र 2-3. त्यामध्ये अवघ्या आम्ही फक्त 4 धावा मात्र खर्च केल्या. धावसंख्या धावफलक मात्र आपण पाहिला तर जाऊन थांबतोय तो 38 च्या घरामध्ये. चांगलं रिले आपल्याला पाहायला मिळालं, चांगलं प्रति पराकाष्ठा पाहायला मिळाली यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान मध्ये. फाईनल चेंडू गेला होता. नक्कीच मी म्हणेल धावून पूर्ण केल्या त्या 3 धावा. या 3 धावांचं समीकरण मात्र 3 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 41 च्या घरामध्ये. 41 बिनगडी बाद ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. अमित आपण विचार केला तर जितके काही चौकार आले जवळपास मी म्हणेल की या षटकांमध्ये जवळजवळ 6
चौकारांपैकी 5 चौकार हे सगळे आपल्या ऑन साइडला खेळले गेले होते. फलंदाज आदित्य आणि फलंदाज विशाल करवी या दरम्यान अंतिम चेंडू देखील डॉट केला, म्हणजे निर्धाव केला गेला. आणि याचमुळे काय आपण बघितलं तर धावसंख्या धावफलक मात्र स्थिर होतो, धावसंख्या जाऊन थांबते ती 41च्या घरामध्ये. बिनगडी बाद 41 ही एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. लिंबाजी षटक तर चला विनंती असेल मुख्य पंच पवार यांना की आपण सूचना ताकीद करायची आहे. बराचसा वेळ खर्च केला गेला या सामन्यासाठी. अंतिम शेवटचं स्लॉग षटक आपण ज्याला म्हणतो ते षटक साठी आपण पाहतात गोलंदाज माणिक यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. माणिक विरुद्ध फलंदाज आदित्य. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला. आणि मी म्हणेल की प्रत्येक चेंडू हा मात्र विचार केला तर आदित्य हा ऑन साइडला टार्गेट करायचा. त्यामुळेच काय मी म्हणेल की यावेळेस माणिकने ऑफसाइड ऑफ स्टंपची लाईन पकडली, धरली आणि चेंडू फेकला गेला आणि बॅटचा ब्रश करून चेंडूचे आउटर चेंडू गेला तो यष्टीच्या हातामध्ये आणि पहिला धक्का लागतोय तो. आता मात्र 41 या धावसंख्येवरती मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच स्वागत होईल आदित्यचं, कारण त्याच्यावरती जी दिलेली जबाबदारी ती जबाबदारी आता मात्र पूर्ण पाडली आहे ती आदित्यने. नौका फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. या दरम्यानचा चेंडू, पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होतोय. नक्कीच मी म्हणेल की या षटकामध्ये आलेला हा पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका आदित्य याचा. नक्कीच मी म्हणेल की आदित्यने देखील आपल्या धावसंख्येचं खातं जे आहे ना ते मात्र 4 ने मात्र खुलं केलं गेलंय. या 4 ने समीकरण मात्र 4 ने वाढते, धावसंख्या थांबते ती 45च्या घरामध्ये. माफ करा, विशाल धावसंख्या स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात विशाल ढोले 46 धावसंख्यावरती आपण पाहतात की एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये खेळतोय तो मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. माणिकचा विचार केला तर माणिक यांनी आता पण चेंडू फेकले गेले 3, धावा खर्च केल्या त्या 5 आणि 1 मोहरा त्याने मात्र बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. पहिला झटका लागला तो 41 या धावसंख्येवरती मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचा. अमितचा विचार केला तर अमित मी म्हणेल की एक चांगलं आणि एक पोषक वातावरण यावेळेस पाहायला मिळतंय ते फलंदाजीसाठी. नक्कीच मी म्हणेल आणि जो निर्णय घेतला होता ना त्या निर्णयावरती मात्र सार्थपणे उतरलाय तो मैत्री 11 हा संघ.
पहिल्याच सामन्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना मी म्हणेल की चांगल्या धावांचं आव्हान उभं करण्यात यश आले आतापर्यंत तरी मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. चला मुख्य पंच पवार यांना विनंती, कृपया आपण सूचना ताकीद करायची आहे. खेळाडूंना की तुम्ही जास्त वेळ घेऊ शकत नाहीये. 4 षटकांसाठी मी म्हणेल अमित की 25 मिनिटाचा अवधी खूप झाला. यावेळेचा फटका मग जातोय तो हँडसम षटकार. अमन हिरा चषक 2026 मधील पहिल्या षटकात ठोकतोय तो फलंदाज विशाल ढोले. नक्कीच मी म्हणेल की डेक्कन जिमखाना या क्लबकडून खेळणारा हा फलंदाज मी म्हणेल की लेदर क्रिकेटमध्ये जेवढा माहिर आहे ना तेवढाच माहिर नक्कीच मी म्हणेल टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील तो आहे. संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आणि का घेऊ नये. स्वतः संघनायक आहे आणि संघनायकाची जबाबदारी कशी असते ना याचा जिवंत मूर्तिमंत उदाहरण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय विशाल कर्वी. यावेळेचा चेंडू जाळं रचलं होतं, जाळ्यामधले अलगत लिया सापडल्या आणि मी म्हणेल की दुसरा मोठा झटका लागतोय तो मैत्री 11 स्पोर्ट क्लब या संघाला. धावसंख्या धाव फलकावरती असताना मात्र 52. बघा मी म्हणेल की मोह आवडता आला नाहीये फलंदाज विशालला, परंतु नक्कीच मी म्हणेल अमित की त्याला गरज होती, कारण षटक अंतिम षटक आहे, स्लॉग षटक आहे, हाना मारी षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्ही जितक्या जास्त धावा कराल तेवढ्या धावा त्या तुमच्या जमेच्या असतील. सव्वीस धावांचं मात्र योगदान देऊन फलंदाज विशाल ढोले आता मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. या षटकातील यावेळेस आता मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज मात्र त्रिफळाचित बांधतोय. धक्का क्रमांक 3 लागतोय बोल्टच्या माध्यमातून आणि मी म्हणेल की षटक देखील संपतंय. अमित मी म्हणेल की माणिकला खूप उशिरा आणलं गेलं संघनायकाकरवी, कारण माणिकनी जर 2 षटकं हाताळली असती तर मात्र हा जो धावांचा डोंगर जो ना 52चा तो कमीत कमी 40-50 दिसला असता. परंतु बघा क्रिकेट हे, क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं, परंतु जर तर शिवाय देखील क्रिकेट हे नसतं. तर 52 धावा करून 53 धावांचं आव्हान उभं केलंय ते मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने नो पॅकर स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर नक्कीच आपण कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. अमन हिरा चषक 2026 या पहिल्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीस आलेला आहे नो पॅकर्स विरुद्ध मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यान. जिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते मैत्री 11 संघाने आणि 52 धावा करून 53 धावांचं आव्हान उभं केलंय ते नो पॅकर स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर या येणाऱ्या आगामी काळामध्ये नो पॅकर स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ कशा प्रकारे धावा काढतोय किंवा या विपरीत आपण विचार केला तर मैत्री 11 संघाचे गोलंदाज या धावापासून कशा प्रकारे रोखतील याचं धावतं वर्णन आपण पाहणार आहोत. या ग्राउंडचे, या मैदानाचा एक सुमधुर मराठी आवाज अमित यांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. धन्यवाद वाघजी. आजच्या दिवसभरातील एक सुंदर आणि रोमहर्षक आवाज वाघजी यांचा, आणि त्याच समोर असणारे मी स्वतः अमित. नक्कीच 52 धावा काढून 53 धावांचं आव्हान ठेवलेलं ते मैत्री 11 स्पोर्ट्स संघाने नो पॅकर संघासमोर.
आणि आजच्या दिवसातील वाघजी हा पहिला सामना असेल आणि या पहिल्या सामन्यामध्ये मागील सामन्यातील मॅन ऑफ द सिरीजचा जो मानकरी होता विशाल ढोळे यांनी चांगली सुरुवात केली आणि आत्तापर्यंतच्या या ज्या टुर्नामेंट्स आहेत त्या टुर्नामेंट्समध्ये माझ्या माहितीनुसार, कारण मी इथे सॅटर्डे संडे कॉमेंट्री करतो आणि ही तिसरी मॅन ऑफ द सिरीज होती त्यांची, आणि एक चांगला दावेदार म्हणून या टुर्नामेंट्समध्ये ज्याची वारंवार वर्णी लागते तोच विशाल ढोळे आणि त्याचा हा संघ. आणि या संघामधील प्रमुख फलंदाज म्हणून आदित्य आणि विशाल यांनी जी ओपनिंगची फलंदाजी केली आणि या फलंदाजीच्या मोबदल्यात त्यांनी पहिल्या विकेटसाठी नक्कीच 41 धावांची पार्टनरशिप केली आणि खूप महत्त्वाची पार्टनरशिप होती, कारण हा ग्राउंड म्हटला तर ओपन ग्राउंड आहे, चारही साईडनं हवा येते जाती आहे आणि बॉल संध्याकाळच्या वेळेस ट्रॅव्हल करताना खूप अडचण होते आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा हीच परिस्थिती असते. धावा होतात पण या मधल्या सत्रामध्ये होतात, परंतु पहिल्या सत्रामध्ये आणि शेवटच्या सत्रामध्ये नक्कीच धावांचा रोख हा कमी असतो आणि अशा वेळेस पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच सामन्यामध्ये 41 धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली जाते ती विशाल आणि आदित्य यांच्या मार्फत. आणि या 41 धावांच्या भागीदारीच्या मोबदल्यात 52 धावा काढून 53 धावांचं आव्हान ठेवलं जातं ते मैत्री लिहून संघासमोरनं नो पॅकर संघासमोर. आणि कशा पद्धतीने खेळून काढणार ह्या 53 धावा, कशा पद्धतीने चेस करणार, विश्वनाथ यांच्या खांद्यावरती नक्कीच मोठी जबाबदारी असेल. तसेच असतील भूषण कुटले, हे सुद्धा एक प्रमुख फलंदाज आहेत आपल्या संघाकडनं. चला 52 हुआ है, 53 चेस करना है आपको. चला फलंदाज हवं. चला थोडा स्कोर मध्ये चेंज झालेला आहे. 51 धावा झाल्या होत्या आणि 52 धावांचं टार्गेट आहे. थोडंसं मिस्टेक झालं होतं. 45 वरती 6 मारला होता, त्याच्यानंतर शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. तुमचा 12th मॅन आहे इथे, मैत्री 11 स्पोर्ट्स आपला 12th मॅन इथे आहे. चला 53 धावांचा टार्गेट असेल. 52 धावा झालेल्या आहेत, 53 धावांचा टार्गेट असेल. दोन्ही संघांना नंबर विनंती असेल की आपला 12th मॅन इथे पाठवावा. ज्या संघाचा 12th मॅन इथे अवेलेबल नसेल त्या संघाचं कोणत्याही प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट्स ऐकले जाणार नाहीयेत. टीम आयोजकांची इथे सक्त वॉर्निंग आहे की आपल्या संघाचा 12th मॅन नसेल तर आम्ही आपल्या कोणत्याही प्रकारच्या आर्ग्युमेंट्स इथे ऐकणार नाहीये. तरी कृपया करून आपण आपल्या संघाचा 12th मॅन इथे असेल तर त्याला इथे पाठवावा. 52 धावा काढून 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते मैत्री 11 संघाने आणि नक्कीच ते पेलवता येऊ शकतं ते म्हणजे नो पॅकर संघाला. कारण नक्की स्ट्राईकला असतील ते म्हणजे भूषण, नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजे विश्वनाथ, वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिल्या षटक घेऊन येतील ते विशाल ढोळे. चला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा पहिल्या षटकातील
पहिल्या दिवसातील पहिला सामना असेल तो म्हणजे पॅकर्स विरुद्ध मैत्री 11 आणि मैत्री 11 संघाने पहिले फलंदाजी करताना 52 धावा काढून 53 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलेलं ते म्हणजे आणि पहिल्या चेंडूवरती काऊ कॉर्नर मधनं खेचून काढलेला हा मोठा फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावेने खातं खुललं जातंय ते नो पॅकर्स संघाचं. जर का आपल्याला 53 धावा चेस करायच्या असतील तर नक्कीच अशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल ती. नक्कीच अशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल ते भूषण यांना. पुन्हा एकदा मोठा फटका खेचला जातो. क्षेत्ररक्षक तर आहेत आणि झेल बाद होत आहेत. क्षेत्ररक्षक होते पिंटू. मोठी चुकी म्हणता येईल ती भूषण यांच्याकडनं. स्वतःला संयम ठेवता आला नाही. एक फटका आला होता त्या फटक्यावरती मोठी धावसंख्या ही जमा केली होती ती म्हणजे भूषण यांनी. कुठेतरी आपल्या फलंदाजीवरती ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला गेला नाही तर भूषण यांच्याकडनं आणि त्या समूहेत 6 या धावसंख्येवरती भूषण सारखा मोठा गडी गारद होतोय. नक्कीच कुठेतरी एक मोठी खळी असेल ती म्हणजे नो पॅकर संघा का. कारण भूषण याच्यामध्ये ती ताकद होती 53 धावा चेस करण्याची आणि ते त्याने सिद्ध सुद्धा करून दाखवलं होतं. पहिल्या चेंडूवरती काऊ कॉर्नर सारख्या मोठ्या जागेवरती फटका मारून 6 धावा. थोडी वेळ काढणं गरजेचं होतं भूषण यांना. कारण जर का क्रीजवरती भूषण असते तर नक्कीच इंडियन टीममध्ये ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकर हे अशा पद्धतीने क्रीजवरती थांबतात आणि एक टार्गेटच्या जवळपर्यंत पोहोचून मॅच फिनिश करतात तशा पद्धतीची भूमिका करायची होती भूषण यांना. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. कुठेतरी इकडे तिकडचा सामना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात येणारी ही एक धाव असेल. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7च्या घरात. चांगली सुरुवात म्हणता येईल ती नो पॅकर संघाकडनं. विश्वनाथ स्ट्राईकला एक हार्ड हिटर फलंदाज या संघातनं याच ग्राउंडवरती त्याच क्रीजवरती वारंवार प्रॅक्टिस करताना दिसतात तर म्हणजे विश्वनाथ म्हात्रे. नक्कीच मोठी जबाबदारी असेल विश्वनाथ यांच्यावरती. वाघजी एक चांगले फलंदाज आहेत ते आपल्या संघाकडनं विश्वनाथ आणि पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. सोपा काढून दिलेला झेल हा म्हणता येईल. मोह आवरता आला नाही. सिंपल झेल म्हणता येईल. एक आपल्या गावठी भाषेमध्ये म्हटलं तर हाताने दिलेला झेल. येले पकडले मी जा रहा हूं अशा पद्धतीची कुठेतरी ही खेळी होती ती विश्वनाथ यांची. प्रॅक्टिस करताना विश्वनाथ यांच्या बॅटमधून नेहमीच मोठे फटके वेगायला भेटतात. अशा पद्धतीची चुकी कधीच करत नाहीत परंतु आज विशाल डोळे यांच्या विरुद्ध खेळत असताना कुठेतरी फसवा चेंडू टाकला जातो आणि काढून दिलेला झेल दिला जातोय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7 रन. 2 गडी गारद. 7 ओपनिंगची पेअर. ओपनिंगला गेलेले असतील ते म्हणजे भूषण आणि विश्वनाथ. नवीन बल्लेबाज आहेत ते लिंबाजी कायपलवाड साहेब. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. नक्कीच वाशी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे लिंबाजी साहेब फलंदाजीसाठी येत आहेत. 4 चेंडू आणि 7 धावा झाल्या. 2 गडी बाद. चला अमनिरा संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार म्हणजे ईगल बॉयज दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती असेल की नाणेफेकीसाठी यावं. अमनिरा संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. ईगल बॉयज संघाचा कर्णधार प्लीज. मोठ्या टुर्नामेंट्स आहेत. मोठं आयोजन आहेत. वेळेचं निर्बंध असेल. एवढा सुरेख टुर्नामेंट नक्कीच नक्कीच या टुर्नामेंटचे आयोजक असतील ते म्हणजे शमशुल भाई आणि ऑल टीम अमन हिरा प्रमुख आयोजक शमशुल भाई यांना नम्र विनंती असेल की वेळेचा भान ठेवावा. जर ईगल बॉयज संघाला आपण कॉल करून नाणेफेकीसाठी बोलवावं. त्याला एक षटक समाप्त. धावसंख्या ती 8.
चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 8. 2 गडी बाद. कुठेतरी सुरुवात ही चांगली झाली होती भूषण यांच्याकडनं. पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार मारला होता, परंतु उर्वरित 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या त्या विशाल यांनी. चांगलं कमबॅक म्हणता येईल तो विशाल यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी 15 ते 16 धावा कुठून काढायचा प्रयत्न होतो. तो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता लिंबाजी साहेबांचा, परंतु पूर्णपर्यंत गोलंदाज वर्चस्व दाखवताना गोलंदाज मलिक वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसत ते म्हणजे मलिक यांच्याबद्दल जर का सांगितलं तर मागील भरपूर साऱ्या सामन्यांमध्ये एक चांगले कमबॅक करणारे प्लेयर निघले ते म्हणजे मलिक आपल्या संघाकडनं. अमन हिरा संघ तसेच ईगल बॉय संघ या दोघांमध्ये नाणेफेक केली जाते. कॅमेरामॅन यांना नम्र विनंती असेल की आपण हे क्षण आपल्या लाईव्हला टिपावेत. पुढील चेंडू स्ट्राईकला असतील विशाल, एक हार्ड हिटर फलंदाज. लेगच्या एसटी सोडून जाणार चेंडू. आमचे प्रमुख पंच महेश पवार यांच्याकडनं अवांतर घोषित केलं जातं. या अवांतरच्या मध्येने कुठेतरी पहिलं दशक दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाते ती म्हणजे 10. कासवाच्या चालीने चालणाऱ्या ह्या धावा, परंतु सध्या कंडिशन आहे ते आपल्याला सशाच्या रणनीतीने धावत जायचंय पुढे. मोठे फटकेबाजी खेळावे लागेल ते विशाल यांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर पण आहे, परंतु नक्कीच कुठेतरी सकाळच्या सत्रातील पहिली मॅच आहे, थोडंसं कवळं ऊन आहे, त्यामुळे बॉडी लँग्वेज मूव करताना दिसत नाही. कारण मागील विकेंडमधील सामन्यामध्ये विशाल यांच्या फलंदाजी करताना दुपारचा सामना होता आणि 2-3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचण्यामध्ये सफल झाले ते विशाल. ते स्ट्राईकला आहेत, परंतु आता बॅट आणि बॉलचा व्यवस्थित पाहिजे तसा संपर्क होत नाही. लेग साईडला कटून काढला जातो चेंडू. एक धाव रोखू शकत नाहीत. या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 2 गडी बाद 11. दुसरं षटक मलिक यांचं. या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके खेळबाजी खेळावं लागेल ती. ऑफ साईडचं क्षेत्र ज्यावेळेस रिकामं असताना फलंदाजांना लॉंग ऑन लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक, लेग साईडला 1, ऑफ पॉईंटच्या दिशेने 1. चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना विशाल यांच्याकडनं. पुन्हा एकदा ब्लॉक ऑलवरचा चेंडू, निर्धाव चेंडू पडतो काय आणि यष्टिरक्षक चेंडू पकडतो काय. चेंडू हाही निर्धाव टाकला जातो तो मलिक यांच्याकडनं. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. नक्कीच कुठेतरी वातावरण शांत आणि संयमी दिसतोय तो म्हणजे नो पॅकर संघाचा, परंतु आता आपल्याला उद्रेक दाखवावा लागेल. महाकाळ रूप आपल्यामध्ये सह्यारित करावं लागेल. मोठा फटका तर येतोय मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावा. कुठेतरी या 6 धाव्यांची गरज होती नो पॅकर संघाला. आपल्या संघाला कुठेतरी मोठं पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत ते म्हणजे लिंबाजी कायपलवाड. धावसंख्या आहे ती 17. 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 17. उर्वरित समीकरण असणारे ते 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. जवळपास 18च्या सरासरी. सुरेशजी, वाघेजी, योगेशजी, जवळपास 18च्या सरासरीने आपल्याला धावा कुठून काढाव्या लागतील. तेव्हाच कुठेतरी आपण हा सामना आपल्या संघाकडे खेचू शकतो. चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने लिंबाजीने हा षटकार खेचला योगेशजी, त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये कुठेतरी कुवत आहे, क्षमता आहे आणि या क्षमतेला यावेळेस सिद्ध करण्याची त्यांना गरज आहे. जर का आपल्या संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच 3 ते 4 मोठे फटके खेळावे लागतील ते लिंबाजी आणि विशाल यांना. दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे, दोन्ही फलंदाज तेवढ्याच तरबेज पद्धतीने फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत ते आपल्या संघाकडनं. आणि ह्या फलंदाजाची गरज आणि ह्या फलंदाजांमध्ये तेवढी कुवत आहे आपल्या संघाला जिंकून देण्याची. 12 चेंडू 36 धावांची गरज. 18-36. स्ट्रायकर गोलंदाज पिंटू वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतात. थोडं फिरकीचा जागतिकार म्हणून पिंटू यांची वर्णी लागते आपल्या संघामध्ये. तोच पिंटू. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातो.
नक्कीच 4 चेंडू आणि आतापर्यंत एकच धाव काढली ती विशाल आणि मोठा फटका तर खेचलाय. चेंडू जातोय 6 धावांसाठी सीमा रेषेबाहेर. 36 धावांमधनं 30 धावा, 6 धावा मायनस केल्या. 10 चेंडू 30 धावांची गरज. अशा पद्धतीची फलंदाजी केल्याशिवाय सामना जिंकू शकत नाहीत. आपल्याला मिडल ऑफ द बॅट चेंडू करावाच लागेल आणि तेवढ्याच ताकदीचे फलंदाज म्हणजे विशाल आणि लिंबाजी. 5 चेंडू आणि आत्ता असतील त्या म्हणजे 5 चेंडू आणि 7 धावा काढलेल्या आहेत ते म्हणजे विशाल यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फसवलं जातंय गोलंदाजाकडनं ते म्हणजे फलंदाज विशाल यांना. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका 6 धावा, तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. अशा पद्धतीची फलंदाजी. आता समीकरण असेल ते म्हणजे अवांतर चेंडू टाकला जाते, कुठेतरी बोनस धाव भेटली जाते ती म्हणजे नऊ पॅकर संघाला. योगेशजी अशा पद्धतीची फलंदाजी करून काही फायदा नाही. ज्या पद्धतीने 9 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल त्यावेळेस मोठे फटके खेळावीच लागेल, परंतु तेवढे चालाक गोलंदाज म्हणजे पिंटू. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस प्रतीचा चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा मुळेसा संपर्क होत नाही. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 25. नक्कीच मेहनत करावी लागेल. 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 28 धावा. कोण जिंकणार, कोण हारणार. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातो, परंतु गोलंदाज इथे यशस्वी ठरतो. आता समीकरण असणार ते म्हणजे 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 7-28 सट्टा लागला गेलाय तो म्हणजे पिंटू यांच्यावरती. या चेंडूवरती नक्की होणार काय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जाणार चेंडू ऑफ साईडला जातो. तत्पूर्वी एक तर धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरीवरती समाधान मानलं जातंय. षटक समाप्त होतंय. समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जवळपास बघितलं तर 4 षटकार कमीत कमी 4 षटकार खेचावे लागणार ते. नक्कीच 18 चेंडूमध्ये माझे सहकारी योगेशजी सांगतायत की 18 चेंडूमध्ये 7 बॉल डॉट आहेत विदाउट विकेट. नक्कीच विथ विकेट 8. आणि जर का बघितलं खूप खराब फलंदाजी करताना दिसत आहेत ते म्हणजे नऊ पॅकर संघ. जर का विश्वनाथ आणि भूषण हे जर का खेळपट्टीवरती असते योग्यजी तर नक्कीच काहीतरी वेगळे चित्र बघायला भेटलं असतं, कारण भूषण यांच्या बॅटमधनं मोठा फटका आला होता तो म्हणजे षटकाराच्या स्वरूपात आणि त्या धावा कुठेतरी महत्त्वाच्या होत्या. पुन्हा एकदा कावकारच्या दिशेने कडून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. समीकरण असेल 5 चेंडू आणि 26 धावा. विशाल यांना हे करामत करून दाखवावी लागेल, कारण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न सोडले तर हार नक्कीच आपल्या दिशेने आणि प्रयत्न जर यशस्वी झाले तर हा इतिहास असेल. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, बॉडीला ब्रश करून जाणारा चेंडू होता. तत्पूर्वी लेग वाईज स्वरूपात एक धाव. समीकरण असणार आहे 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. जवळपास सामना 90% हा मैत्री स्पोर्ट्सने आपल्या खिशात टाकलेला आहे, परंतु गोलंदाजीची एकाशी छोटीशी चूक आणि सामना पुन्हा एकदा टर्न होऊ शकतो, कारण 4 चेंडूमध्ये 26 धावा या इम्पॉसिबल आहेत. परंतु क्रिकेटच्या भाषेमध्ये कोणत्याही गोष्टी इम्पॉसिबल नसते. आता असतील 3 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे ते म्हणजे नऊ पॅकर संघाला. कुठेतरी सामना हा मैत्री स्पोर्ट्सने आपल्या खिशामध्ये घातलाय की काय, कारण 3 चेंडूंवरती आता समीकरणात 2 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. तर टॉस नाणेफेक कोण जिंकले? ईगल बॉईज संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि ईगल बॉईज संघाला नम्र विनंती असेल की आपला निर्णय त्वरित कळवावा. अमन हिरा संघ यांच्या विरुद्ध खेळताना दिसेल तर म्हणजे ईगल बॉईज संघ बाद झालेले आहेत. ऋषभ विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी आले नवीन फलंदाज ऋषभ.
सामना नक्कीच योगेशजी सामना हरला कुठे नो पॅकर संघ. डॉट चेंडू लवकर ओपनिंग पेअर परत येणे. भूषण यांची बॅट टळपलेली असताना कुठेतरी संयम दाखवायचा होता. त्यानंतर विश्वनाथ यांनी एक सोपा झेल दिला आपल्या फलंदाजी करताना. त्यानंतर विकेट्स वारंवार गेले. डॉट चेंडूंची जास्त मात्रा होती त्यामुळे कुठेतरी सामना हा नो पॅकर संघ हरला. आणि त्यानंतर चला ईगल बॉयज संघ वेळेचं भान ठेवावा अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. 10 वाजून 23 मिनिटं झाले आहेत. 2 मिनिटात आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवावा.